त्या आठवणीवर सुद्धा माणूस खूप छान असं वेळेवर हसू शकतं, रडू शकतं. ह्या बालपणाच्या आठवणी ज्या असतात ना त्या खूप छान असतात, नाजूक असतात, काही हळव्या असतात. चला, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बघा, 2 दिवस मी चांगले ही आवळ्याची जी कँडी करायची होती ना, साखरेच्या म्हणजे साखरेत भिजत घातली होती, त्याचं हे सिरप नंतर खाली राहिलं आहे बघा. म्हणजे शिजवलेले आवळे होते, म्हणजे वाफवलेले सॉरी. आणि नंतर मग काय केलं मी, त्याचं म्हटलं आता या सिरपचं काय करायचं, हा प्रश्न मला खूप म्हटलं वाटत होता. पण म्हटलं नाही, नक्कीच याच्यातून एखादी रेसिपी होऊ शकते. तर मग मी काय केलं, आवळे परत मी वाफायला ठेवले दुसरे, चांगले टोचे वगैरे मारले. आणि नंतर काय केलं, किस पण करायला घेतला. आवळे वाफायला एका बाजूला ठेवून दिले आणि एका बाजूला आता किस करायला घेतला. हा या किसाचं ना आपल्याला पुढे काय करायचं ते बघणार आहोत. तर त्या किसासाठी म्हटलं पहिले मसाला पण भाजून घेऊ. आता लोणच्याला लागणारे मसाले भाजून घेते आधी, आणि मग नंतर मग ते कसं करायचं ते व्हिडिओ तुम्ही पुढे बघणारच आहेत. आणि आता बघा इकडे हे पण आपलं होत आलंय बऱ्यापैकी. आवळ पण मस्त वाफताय. आज म्हणजे ना खूप असं निवांत वेळ मिळालेला आहे मला. आणि का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता हे आवळा कँडीचं ते साखरेचं पाणी होतं ना, 2 दिवस मस्त त्या फोडी मस्त मुरल्या आणि ते गोड पाणीच होतं. म्हटलं मग आता याला वाया नाही जाऊ द्यायचं. तर मी काय केलं, मग ते वाफवलेले आवळे होते ना ते याच्यात टाकले आणि याचा आपल्याला करायचा म्हटलं मुरावळा. आणि खरंच मस्त झाला बरं का. आणि म्हणजे वेगळी साखर पण वापरावी लागली नाही, थोडा कमी गोड लागेल. तुम्हाला जर कमी गोड म्हणजे जास्त गोड लागत असेल, म्हणजे चालत असेल, तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता. पण एवढं मला तर म्हणजे सफिशियंट वाटलं. काही हरकत नाही, एवढंच टाकावं, जास्त पण गोड काय उपयोगाचं नाही ना मग. आणि बघा, बघता बघता मुरावळा मस्त तयार झालेला आहे बघा आपला, रसरशीत दिसतोय. वाफायला ठेवलेले आहेत आणि मला आता करायचंय लोणचं, आवळ्याचं लोणचं. आणि आवळा सिरीज सुरू आहे आपल्या आता सरलास किचनवर राहणार आहे. आता आवळ्याचे सर्व रेसिपी झाल्या की मग नंतर दुसऱ्या रेसिपी करेल मी. शूटिंगचा असा कॅमेरा लावून दिलेला आहे एका बाजूला मी, म्हणजे एक मोबाईल लावून दिलेला आहे. आणि इथे बघा पॅनमध्ये मसाले भाजायला घेतलेले आहेत. तर मसाल्यांमध्ये धने, जिरे, लवंग आणि दालचिनी टाकलेली आहे आणि मिरे पण टाकलेले आहेत. हे लोणचं ना जिरं टाका तुम्ही आवश्यक, खूप मस्त लागतं बरं का. आणि हे सर्व मसाले ना एकदम चटपटीत लागतात त्याच्यामध्ये. आणि पुढे पण काही आपल्याला फोडणी वगैरे पण करायची आहे, म्हणजे तेल वगैरे तापवून असं छान मस्त तडका वगैरे पण द्यायचा आहे. तर आधी ना मसाले भाजून गार करायला बाजूला ठेवून दिले ना, म्हटलं मग नंतर बाकीचं करता येईल. मसाले ना अगदी लो फ्लेमवर ना खमंग भाजून घ्यायचे, जास्त वेळ नाही भाजायचे आपल्याला, फक्त असे गरम करायचे आहेत. आणि छान असं त्याचं ना सुगंध दरवळला आणि मस्त असे कुरकुरीत झाले की गॅस बंद करायचा. तुमच्याशी बोलणं आणि एकीकडे शूटिंग पण चालू आहे माझं. म्हणजे आपल्या सरलास किचनच्या ह्या सर्व रेसिपीज आलेल्या आहेत, म्हणजे मी सुरू केलेल्या होत्या, तर आज म्हटलं पूर्णच करायच्या आहेत. आणि आपला घरचा आवळा मिळाला आहे ना, तर कशाला सोडायचं म्हटलं. तर चला, मसाला असा गार होईल. आता तोपर्यंत ना आपण किस केलेला आहे ना आवळ्याचा, तो किस मोजून घ्यायचा. किस मोजला ना तर मग पुढे तुम्हाला ना गूळ टाकायला अगदी सोयीचं जातं. मोजूनच घ्या, नाहीतर काय होतं कमी जास्त पण होतो. हे थोडाफार जास्त झाला ना मुलांना आवडतो, पण कमी झाला ना तर थोडंसं ते आंबट तुरट जास्त लागतं. तर आता बघा इथे आवळ्याचा किस 3 कप भरला आणि 1 कप भर चांगला भरून गूळ घातलाय बरं का. आणि आता मसाले दळून घेते एका बाजूला, त्याला मस्त पाणी सुटले परतवत दळलेला मसाला, 1 चमचा चटणी, थोडीशी हळद, 1 चमचाभर मीठ घातलं, थोडीशी हळद घातली, 2 लिंबांचा रस घातला. म्हणजे ना लिंबांचा रस घातला ना तर हे लोणचं चांगलं टिकतं. आता त्याला परतवून घ्यायचं आणि त्याचं ना पाणी सुटतं, तर त्याला चांगलं शिजू द्यायचं मिडियम फ्लेमवर. आता इकडे एक तडका बनवायचा, तर त्याच्यासाठी मी इथे मोहरी टाकली मिक्सरमध्ये. अशी जाडसर दळली मोहरी डाळ असेल ना तुमच्याकडे, ती पण तुम्ही वापरली तरी चालेल. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यात लसूण टाकून बघायचा. लसूण चांगला तडतडला की मस्त तेल आपलं म्हणजे गरम झालेलं आहे असं समजायचं. आणि तयार केलेली आपली मोहरीची डाळ, म्हणजे मोहरी दळली ना ती घालायची. थोडंसं तिखट घातलं, मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं. पण तयार केलेला किस जो आहे ना तो पण 6-7 तास गारू द्यायचा. आणि हे तेल पण म्हणजे तडका पण चांगला 6-7 तास एकाच वेळी गार झाला की मग लगेच मिक्स करून घ्यायचं.
आणि आता कसं असतं, शूटिंग जर करायला घेतलं ना तर जरा वेळ जरा जातोच. 2 ते 3 तास एकेका व्हिडिओला लागतात फक्त शूटिंगला. एडिटिंगला तर वेगळाच वेळ लागतो. तर म्हटलं आता भूक लागलेली आहे, चला म्हटलं भात करून घेऊ. तर भातात काय केलं मी, गबरूच्या भाताबरोबर माझा पण भात लावून घेतला मी आज. आणि त्या भातालाच मी म्हटलं फोडणी वगैरे देऊन घेऊ आणि खाऊन घेऊ. तर आता खरणार सर नसल्यामुळे हा शॉर्टकट माझा चाललेला आहे आज. मग भात होतं ना तोपर्यंत म्हटलं जेवढं आता रेसिपी केली ना त्याचे सगळे भांडे निघाले. काही सकाळचे जे चहा पाण्याचे भांडे होते ते आधी मी धुवून घेतलेले होते आणि आता रेसिपीची भांडी पण धुवून घेतले. म्हणजे मग कसं थोडंसं मोकळं पण वाटेल म्हटलं आणि जेवायलाही जरा मन लागतं ना. भांडे झाले, भाताला फोडणी दिली, गबरूला जेवण पण दिलं. मग नंतर मी या मंडळी जेवायला चला. आज ना हे सगळं ना रेसिपीचं सगळं सामान आज टेबलवर आहे आणि आज मी एकटीच जेवायला पण आहे. खैरनार सर गेलेले आहेत त्यांच्या पेन्शनच्या कामासाठी नाशिक. मला जरा कंटाळा आला, गबरूच्या भाताबरोबरच भात लावला आणि तो ना थोडासा फोडणीचा करून घेतला. या जेवायला. एकटी आहे, कंटाळा आला खूप स्वयंपाक करायचा आणि ऍक्च्युली व्हिडिओ पण खूप झालेत आज आपले. म्हणजे शूटिंग छान झालेलं आहे. सरलास किचनवर रेसिपी सगळ्या बघा. सरलास किचनला पण तुम्ही सपोर्ट करा. चला मग मी आता मस्त पोटभर खाते म्हणजे जेवते. आता जेवण नंतर थोडासा आराम वगैरे करून अजून आपल्या रेसिपी आहेत पुढे व्हिडिओमध्ये, असा बरं का सोबत. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दुपारी छान मस्त जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला आणि नंतर ठेवायचं 1.5-2 तांबे. त्याच्यावर ना आवळ्याची ही चाळणी ठेवायची, वाफवून घ्यायचे बरं का. आणि आता इकडे 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, थोडेशा लवंगा आणि थोडेसे मिरे, अगदी थोडंसं अगदी 1 मिनिट असं गरम करून घ्यायचं. ते साईडला ठेवायचं. मिरच्या चिरून घ्यायच्या 10-12 बरं का. आणि लिंब पण चिरून घ्यायचे अगदी बारीक आकारामध्ये. सगळं असं बारीक बारीक कट करायचं, म्हणजे कसं छोटी छोटी फोड आपल्याला खायला बरं वाटतं, जास्तचं वाया पण जात नाही. आता इथे बघ 1.5 ते 1.25 ग्रॅम मस्त तेल तापायला ठेवायचं. शेंगदाण्याचं तेल घ्यायचं बरं का, चांगलं कडकडीत तापवायचं. आणि इकडे लगेचच हा मसाला पण दळून घ्यायचा. मसाला वगैरे दळून झाला असा जाडाभरडा दळायचा. तेल चांगलं तापलं, गॅस बंद करायचा. आणि इकडे आवळे आपले वाफवून झाले होते ना, ते थोडेसे मध्यम गार झाले की लगेचच याच्या फोडी करून घ्यायच्या. आता या फोडी पण थोडा वेळ राहू द्यायच्या, तशाच थोड्या गार होऊ द्यायच्या चांगल्या. एक तास चांगल्या गार होऊ द्यायच्या. मिरच्या घातल्या, लिंब घातले, 2 चमचे तिखट घातलं, थोडीशी हळद घातली. आता दळलेला हा मसाला घातला आणि मीठ घातलं 2 चमचे, जरा जास्तीचंच मीठ घालायचं. अजून पुढे मीठ आपल्याला वापरायचं आहे. तेल एकदम गार होऊ द्यायचं, चांगलं 3-1 तास गार होऊ द्यायचं आणि मग याच्यात टाकायचं. पुढे म्हणजे जेव्हा तुम्ही बरणीत भराल ना तेव्हा 1 चमचाभर मीठ वापरा, खाली टाका बरणीत. हे शूटिंग केलेलं आहे, म्हणजे व्हिडिओ शूट केलेला आहे. मस्त असं लोणचं तयार केलेलं आहे, आवळ्याचं मिरचीचं लोणचं, चटपटीत आणि मस्त तोंडी लावायला छान होणार आहे. हे जरा 2-3 दिवस छान मुरलं का अजून मस्त चव देते त्याची. आणि हे लोणचं आहे ना एखादा महिना टिकेल वरती. फ्रीजमध्ये ठेवलं ना 3-4 महिने आरामात राहील. तर असं हे चटपटीत लोणचं अगदी थोडंसं मस्त असं छान करायसारखं आहे. त्यात कारण आपण मिरची घातली ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि मिरचीचं लोणचं सेपरेट जर करायचं असेल ना तर ते वेगळ्या पद्धतीचं असतं, मग त्याच्यामुळे ते टिकतं. आपण आवळे वाफवून घेतो ना थोडंसं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो असं. आणि जर तुम्ही व्यवस्थित एक हाती वापरलं ना तर नक्की राहील, ते 5-6 महिने टिकेल. पण कसं आहे शेवटी घरात लहान मुलं वगैरे असले तर मग ते होतंच इकडे तिकडे. आपल्याला ना आवळा सुपारी करायची तर त्याच्यासाठी ना अर्धा किलो आवळे, म्हणजे अंदाजाने घेतले मी, आपल्या घरचेच आवळे आहेत त्याच्यामुळे. तर चला आता यांना ना मी वाफवून घेते आधी. आता मी याला काही टोचे वगैरे काहीच नाही मारणार आहे. याला फक्त आपल्याला काळं मीठ आणि साधं मीठ लावायचंय, थोड्याशा ओवा टाकायच्या. असं बनवायचे. आवळकंठी बनवतो ना आपण, आवळकंठी बघा बसमध्ये जातो. आता आमच्या लहानपणी तर आम्ही बसमध्ये जायचं ना आई बरोबर किंवा असं भावांबरोबर वगैरे जायची ना मी, लहान आहे ना सगळ्यात. तर मग सगळे माझे मोठे भाऊ म्हणजे आता भाऊ नाही आहेत माझे, ते असो सगळ्यात मोठे होते ते माझ्यापेक्षा. म्हणजे आता असं आठवणी आल्या की माणूस हळवून जातं ना.
वयाच्या कितीही माणूस वय होऊ द्या, आपलं कितीही वय होऊ द्या, तरी पण भाऊ बहिणी हे जेव्हा भावाचे लोक गेले ना, खूप वाईट वाटतं. मला तर म्हणजे खूप लवकर वडील पण गेले माझे. मी 18 वर्षाची होती. माझे भाऊ भरपूर मोठे होते. माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं तेव्हा मी फक्त 3 वर्षाची होती. माझी वहिनी मला आईसारखी, मोठी वहिनी, तिने माझं सगळं केलेलं आहे. माझी आई भरपूर म्हणजे छान आयुष्य जगली. माझी आई 86 वर्षापर्यंत छान असं आयुष्य जगली माझी आई. म्हणजे तिच्याविषयी मी समाधानीच आहे. भाऊ माझे फार लवकर गेलेले, मोठी बहीण लवकर गेलेली आहे, लहान भाऊ लवकर गेला. आता आवळ कंटी करायची, त्याला आवळा पण खूप आवडायचा. माझ्या भावाला, माझ्या लहान भावाला खूप आवळा आवडायचा. आज एकदम रडू आलं मला. असो, तर ही लहानपणाची आठवण आहे ना, तर जपायच्या आठवणी असं इथे ठेवायचं त्यांना. आणि त्या आठवणींवर सुद्धा माणूस खूप छान असं वेळेवर हसू शकतं, रडू शकतं. ह्या बालपणाच्या आठवणी ज्या असतात ना, त्या खूप छान असतात, नाजूक असतात, काही हळव्या असतात, काही एकदमच खळखळून हसवणाऱ्या असतात. तर असो, तर आता हे पाणी उकळलं, त्याच्यावर मी हे वाफायला ठेवेल आणि छान अशी आवळगंठी आपल्याला करायची. तर मग अशीच म्हटली ना, बसमध्ये मिळते ना, तशी आवळगंठी आपल्याला करायची आज. हा, चला तर मग करायला घेऊया. मी आता ह्या प्रमाणातच आवळे घेतलेले आहेत सगळ्या रेसिपींसाठी. तर मी तेवढेच आवळे पुन्हा आता वाफवून घेतले. आपल्याला करायचे आवळा सुपारी किंवा आवळकंठी, मस्त अशी छान बसमध्ये मिळते तशीच ना. तर आता 1 चमचाभर घेतल्या ओवा, 2 चमचा बडीशोप घेतलं, 1 ते 1.5 मिनिट चांगलं असं परतवून घ्यायचं. परतवल्यानंतर गार करून मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं. आणि आपल्या इकडे बिया काढून घ्यायच्या बरं का फोडीच्या, तोपर्यंत गार होतंय तोवर. आता ह्या फोडीना अशा पसरट भांड्यात टाका, म्हणजे तुम्हाला असं मिक्स करायला चांगलं सोपं जाईल. आता 1 चमचाभर घातलं काळं मीठ, अर्धा चमचा घातलं साधं मीठ, म्हणजे आपलं रोजचं वापरायचं, आणि हा मसाला घातला म्हणजे आपण भाजून घेतलेलं जिन्नस घातलं आणि चांगलं मिक्स केलं. आणि 2 ते 3 दिवस चांगलं वाळवा. कडकडीत वाळवल्यानंतर तुमची आवळा सुपारी तयार. हे करत करत मला संध्याकाळ झाली, 4:30 पर्यंत आराम केला. आणि नंतर मग शूटिंग केलं व्हिडिओचं. आणि खेतार सर आता गेलेले आहेत, तर ते येतील 1-1.5 तासाने. तर म्हणजे निघतील तिथून आणि मग ते जेवणार आहेत की नाही ते मी फोन करून त्यांना विचारेल. आणि नसतील जेवणार ना, तर माझं स्वतःपुरतं थोडंसंच राहणार आहे. तर आजचं मस्त सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं हे रुटीन मी आपल्याला शेअर केलं आहे. कसं वाटलं बघा, मस्त अशी झुंजूमुंजू संध्याकाळ झालेली आहे. आता आमच्याकडे झुंजूमुंजू म्हणतात, तुम्ही काय म्हणतात. आणि गाई बैल वगैरे सगळे गेलेले आहेत. आणि गबरू शेठ कुठे झोपलेत ते बघा. गबरू, कुठे जाऊन झोपलास रे. तो बघा कसा झोपलाय. पक्षी बघा कशी किलबिल किलबिल करताय. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.